यस, चांगला फटका आहे, खोदून काढला चेंडूला. अलॉंग द कार्पेट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षकाकडे पोहोचण्या अगोदर एक धाव पूर्ण झालेली आहे आणि फलकाला सुरुवात होते. युवा उद्योजक आझाद भाई शेख 11 आपला 12th मॅन इथे नाही आहे. फलंदाज बाद होतोय. धावांची पेनल्टी देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आपला 12वा खेळाडू इथे नाहीये. पहिला बॉल टाकल्यानंतर आम्ही मागे बघतो 12वा खेळाडू आहे का, नसेल तर थेट दुसऱ्या बॉलला पेनल्टी जाहीर करतो. त्यामुळं सगळ्या संघांनी काळजी घ्या. पहिली 5 धावांची पेनल्टी आज पारगाव संघाला इथे देण्यात आलेली आहे. 12th मॅन आम्हाला किट वरती असेल, तुमच्या संघातला असू द्या नसू द्या, आम्ही काहीच बघणार नाहीये. तो फक्त इथे असला पाहिजे आणि त्याला सगळ्या खेळाडूंची नाव माहित पाहिजे. एवढ्याच गोष्टी आहे. तुमचा प्रेक्षक जरी तुम्ही इथे बसवला तरी चालेल. मॅच सुरू होते. आम्ही वॉर्निंग दिलेली आहे. राजरत्न बापू नाईक नवरे यांनी थोडीशी दया दाखवलेली आहे. त्यामुळे 5 धावांची पेनल्टीचा निर्णय आम्ही तुर्तास मागे घेतोय. परंतु यानंतर जर एखादा संघ आम्हाला आढळला की त्याचा 12वा खेळाडू नसेल तर पेनल्टी थेट दिली जाईल. कोणालाही दया माया दिली जाणार नाही. यस, वाईट चेंडू आहे. काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, खेळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. कारण आता पहिल्यासारखं क्रिकेट नाही राहिलेलं. आता स्कोर हा डिजिटल स्कोर झालेला आहे. तिथे प्रत्येक खेळाडूचं नाव आलं पाहिजे तरच स्कोर पुढे जातो. अन्यथा मॅच जरी चालू राहिली तर स्कोर तिथेच थांबतो. यस, चांगला फटका, शानदार, अप्रतिम षटकार. यश देखील राजेश सोटो परत एकदा फसलेला फटका आणि पहिल्या षटकामध्ये सनसनाटी निर्माण करणारा राजेश सोरटे. 2 विकेट. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे उद्गाते राजरत्न बापू नाईक नवरे यांचे पिताश्री सन्माननीय आयुष्यमानजी नाईक नवरे तथा दादांचं आगमन झालेलं आहे. आम्ही स्वागत करतो. मध्ये बघतोय
पहिल्या षटकामध्ये 3-8 अशा नाजूक अवस्थेमध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखाना टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. क्षितिज दिवेकर नवीन फलंदाज. क्षितिज दिवेकर मैदानामध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज क्षितिज दिवेकर मैदानामध्ये